राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा धैर्यशील माने आणि विधान परिषदेचे सभापती बाबासाहेब कुपेकर यांची मुलगी नंदाताई बाभुळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। गोकुळचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशामुळे भाजपने काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान उभं केलंय। दोन मोठ्या घडामोडी या जिल्ह्यामध्ये घडल्या की हातकणंगले तालुक्यामध्ये धैर्यशील माने हे भारतीय जनता पार्टीवर आले, पण ते त्यांच्या जागा त्यांच्या आघाडीवर लढणार। आणि आणखीन मोठी डेव्हलपमेंट जी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घटना आहे की बाबासाहेब कुपेकरांची कन्या नंदिनीताई बाभुळकर यांनी चंदगड तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर आघाडी करून लढण्याचं ठरवलं की ह्यावेळी चंदगडमध्ये राजकारण बाजूला ठेवायचं आणि विकासाचा मुद्दा समाजकारण ह्या दृष्टीने आपण आघाडी करायची। आणि मग आघाडी कुणाबरोबर करायची तर भाजपबरोबर जर केली आपण, गोपाळराव गटाशी जर आपण, कारण गोपाळराव पाटील साहेब हे भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा समन्वय आहे, ह्या गटाबरोबर जर आघाडी केली तर चंदगडमधली जी विकासाची कामं आहेत ती फार मोठ्या प्रमाणात आपण आणू शकू। मला अपेक्षा आहे की ह्या आघाडीच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्याचे अनेक रखडलेले प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील। मला या ठिकाणी मुद्दामून सांगावं लागेल की ही फक्त इलेक्शन पुरतीची नाही, पुढच्या 5 वर्षाची आमची बांधिलकी ह्या सर्व या जी आघाडी आहे ती पक्षाबरोबर आमची बांधिलकी या माध्यमातून